याचा फोटो काढू द्या. तर त्यांनी असं सांगितलं, माझा फोन हिसकावून घेतला, मला पकडलं आणि मला असं सांगितलं की तुम्ही हे पुरावे घेऊ शकत नाही म्हणून. आणि मग त्यानंतर मी अशी रिक्वेस्ट केली की त्यांना तुम्ही मला साताऱ्याला याचं जी पोस्टमॉर्टम होईल ते फॉरेन्सिक एक्सपर्ट कडूनच व्हायला हवं आणि साताऱ्याला जायचंय त्यासाठी. मग तिथे जे वैद्यकीय अधीक्षक धुमाळ होते ते 5 वाजेपर्यंत तिथे प्रेझेंट नव्हते. 5 वाजता ते आले, तेव्हा त्यांना अर्ज लिहिला आणि 6 वाजता मी पोलीस स्टेशनला आलो. तर एक FIR 2 पानाची FIR लिहायला पोलिसांनी मला 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत टाइम घेतला. ही FIR कमीत कमी 7 ते 8 वेळा फाडली गेली, परत परत करेक्शन करून जाणून बुजून मला उशीर केला गेला. कारण माझी विनंती होती की मला साताऱ्याला जाऊ द्या, तिथे जी ऑटोप्सी आणि पोस्टमॉर्टम जे होणार आहे तिथे मला राहू द्या प्रेझेंट. पण हे वारंवार त्यांना इथे मला उशीर करण्याचा होता म्हणून त्यांनी मला हे जाऊ दिलं नाही. त्यानंतर जेव्हा बॉडी परत येत होती ऑटोप्सी झाल्यानंतर, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर, तेव्हा पोलिसांनी आम्हाला असं सांगितलं की इथे फलटण शहरामध्ये खूप ट्रॅफिक जाम असेल, त्यामुळे आम्ही तुम्हाला फलटण शहराच्या बाहेरून काढून देतो. आणि असं सांगून आम्हाला बॉडी बाहेरून काढून दिली की मीडियासमोर ही गोष्ट नको यायला म्हणून. आणि मग या संपूर्ण प्रकरणामुळे आम्हाला पोलिसांवर संशय वाढत गेला. आणि मुख्य म्हणजे तिच्या हातावरची जी सुसाईड नोट आहे त्यामध्ये जो आरोपी आहे गोपाळ बदने, तो पोलीस या ग्रामीण पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक आहे. आणि शहर पोलीस ठाणे हे म्हणजे हॉटेल मधुदीप जिथे घटना घडली ते शहर पोलिसांनी या हद्दीत येतं, म्हणून हा इथे तपास सुरू आहे. पण फलटण पोलीस आणि सातारा पोलीस यांच्यावरच मुळात आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे आमची जी मुख्य मागणी आहे की यासाठी स्वतंत्र SITची स्थापना किंवा त्याच्या देखरेखीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जावी. आणि त्याशिवाय आम्ही इथल्या पोलिसांना जबाब देणार नाही असा मी ठाम आहे या गोष्टीवरती. आणि आज या 12 दिवसानंतर प्रथमच मला फलटणच्या या शहरातील लोकांना आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला सांगायचंय की मागच्या 17 जानेवारी 2023 रोजी माझी बहीण फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे जॉईन झाली होती. मागच्या 2 वर्ष 9 महिन्यामध्ये तिने अहोरात्र रात्रंदिवस मी काय म्हणतोय, कारण तिच्यावरची जी चौकशी बसली होती त्या खुलाशामध्ये तिने असं मेन्शन केलं होतं की मला रात्री आणि 12 आणि 1 वाजताही मला बोलवलं जातंय. जर हे चुकीचं आहे तर मला याचं उत्तर द्यावं आणि त्यांनी मला सांगावं की हे चुकीचं आहे म्हणून. त्याच्या खुलाशामध्ये तिने असं मेन्शन केलंय. मग या तुमच्या संपूर्ण फलटणची माझ्या बहिणीने जी सेवा केली आहे ती तर दुर्दैवाने आज या जगात नाही, पण तिच्या न्यायासाठी तुम्ही आमच्यासोबत उभे राहू शकता आणि या संपदाला तुम्ही न्याय मिळवू देऊ शकता. पण जर आज या संपदाला न्याय मिळाला नाही तर उद्या कदाचित प्रत्येक एक घरामध्ये डॉक्टर संपदा निर्माण होईल आणि यासाठी कोणी सुद्धा या प्रशासनाला अडवणार नाही आणि हे निश्चितच होईल. त्यामुळे माझी या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे की या लढ्यामध्ये तुम्ही आमच्या सहभागी व्हा आणि जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमचा सहभाग आम्हाला दाखवा. तसेच खुलाशामध्ये तिने जे इतर वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर आरोप केलेले आहेत आणि त्यामध्ये सरळ तिने एक सुसाईड नोट म्हणून असं मेन्शन केलेलं आहे की फेब्रुवारी पासून मला पोलिसांचा असह्य त्रास होत आहे. यातून जर मला काही अनुचित घडले, मी माझ्या जीवाचं काही बरे वाईट करून घेतले तर यास फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील. तर माझं हे म्हणणं आहे की जे माणूस, जी मुलगी, जी डॉक्टर आत्महत्येपूर्वी फक्त 2 मिनिट किंवा 2 तास आधी जी हातावर लिहिते तीच फक्त सुसाईड नोट का? आणि जर तिने 13 ऑगस्ट रोजी ही जी चौकशी बसली होती त्याच्या खुलाशामध्ये असं लिहिलं आहे तर ती सुसाईड नोट तुम्ही का कन्सिडर करू शकत नाही? म्हणून आमची मुख्य मागणी हीच आहे की हातावरती जे 2 आरोपींचा उल्लेख आहे ते तर लोक नक्कीच त्यामध्ये दोषी आहेतच, त्यांना तर फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे. पण जे इतर सर्व काही आरोपी यामध्ये दोषी आढळतील त्या सर्वांना सेवेतून तातडीने बरतर्फ करण्यात यावे आणि त्या सर्वांना कायद्याच्या रूपाने जी काही कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी ती करावी, ही अशी आम्हाला विनंती आहे. आणि या महाराष्ट्राच्या जनतेवर आणि या न्याय व्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते नक्कीच आम्हाला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देतील असा आम्हाला विश्वास आहे. एक शब्द माऊलीचं लेकरू बघा, किती छोटे. तिच्या नवऱ्याचा मर्डर झाला, ऍक्सिडेंटल दाखवलं. कोणीतरी बाळ कोणीतरी घ्यायचे एकदम घेतले. 12 मार्च रोजी माझ्या मिस्टरांचा खून झालेला आदर येथे. आज 8 महिने झाले तरी त्यांना न्याय मिळाला नाही.
आम्ही आज सुद्धा आम्ही त्यांचं ताट करून इथं कार्यक्रमाला आलोय. माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मिस्टरांना न्याय मिळावा. त्यांचा 12 मार्च रोजी आदर घेते आणि गाडीनं ठोकर दिली आणि नंतर त्यांच्या डोक्यात वार केली. जेव्हा बॉडी इथं फलटणला आली हॉस्पिटलला तेव्हा आम्हाला संध्याकाळपर्यंत कळालंच नव्हतं की आम्हाला घरी कळालं हा ऍक्सिडेंट आहे. नंतर आम्ही फलटणला आल्यावर ती संपदाताई भेटल्या. त्या बोलल्या की हा खून आहे. आम्ही म्हटलं आम्हाला कसं काय खोटं समजलं सगळं, हा ऍक्सिडेंट झालाय. तर त्या म्हटल्या हो मला पण तसं सांगायला लागलं पण हा खून आहे. मग आम्ही आंदोलन करतो बोलल्यावर आम्हाला PM रिपोर्ट हे खुनाचे भेटले. माझी 2 लहान मुलं आहेत. आज 8 महिने झाले न्याय भेटत नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी मी रोज कुठे ना कुठं फिरत असते. तर माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा. ज्याने मारलंय तो कोण आहे, त्याचा भाऊ कोण आहे? त्याचा भाऊ भाजपचा सरचिटणीस आहे. त्याचा सक्का भाऊ सुरेश व्यंकट लिंबाळकर, त्याचा सक्का भाऊ आहे. भाजपचा सरचिटणीस आहे हे जरा लक्षात बसा ताई, बसा ताई. वैभव कोण आहे हे? या आई आई इकडे आई. जसं त्या ताट करून आले तसं संपदाचे वडील आज 13वं होतं संपदाचं. आज 13व्याचं करून तिथं नैवेद्य दाखवून द्या. अरे सुषमा